पुढची बातमी पाहूयात। बसंतगड उधमपूरमध्ये सध्या चकमक सुरू आहे। सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे। शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दलांवरती गोळीबार झाला आणि उधमपूर जम्मू विभागातील बसंतगड भागामध्ये सध्या आज सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थांना सांगितलं की संशयास्पद हालचालींबद्दल विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर कडक बंदोबस्त सुरू करण्यात आला आणि त्यानंतर शोधमोहीम सुद्धा सुरू झाली। सुरक्षा दलांवर जोरदार गोळीबार झाला आणि त्यामुळे जोरदार गोळीबारानंतर आता या अधिकाऱ्यानं असं सांगितलं, सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा सुद्धा घातलाय। बसंतगड उधमपूरमध्ये सध्या चकमक सुरू आहे। दहशतवादी आणि आपल्या जवानांमध्ये सध्या ही चकमक सुरू आहे आणि याच चकमकीमध्ये आता आणखी काय काय अपडेट्स समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या दहशतवाद्यांची सध्या शोध मोहीम सुरू आहे आणि ही शोध मोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांकडून आपल्या लष्कराच्या जवानांवरती गोळीबार करण्यात आला आणि याच गोळीबाराला सुद्धा आपल्या जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर या दहशतवाद्यांना दिलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या बसंतगड उधमपूर मधली ही घटना आहे। सिक्योरिटी फोर्सेस को एक स्पेसिफिक इनपुट मिला था कि इलाका बसंतगढ़ में कुछ आतंकी छुपे हुए जो फौज है वो सस्पेक्टेड स्पॉट की ओर चली गई, तो छुपे हुए आतंकी ने वहां से सिक्योरिटी फोर्सेस पर अंधाधुंध गोली चलाई और एक एनकाउंटर जो है वो बसंतगढ़ उधमपुर में शुरू हो चुका है। आपको बता दूं, सोर्सेज के मुताबिक 2 से लेकर 3 आतंकी अंदर छुपे हुए सकते हैं, जिनको न्यूट्रलाइज करने के लिए जम्मू कश्मीर पुलिस के साथ साथ सेना के जवान लगे हुए हैं। अभी दोनों तरफ से गोलियों का तबादला जारी है और सिक्योरिटी फोर्स की यही कोशिश रहेगी कि इन आतंकियों को जल्द से जल्द जो है न्यूट्रलाइज कर सके और इनको जो है आखिरी अंजाम तक पहुंचा जा सके। उधमपुर से जय महाराष्ट्र के लिए मैं शाह जुनैद।